तिच्यावर कोणी खून केला नाही, सगळं सिद्ध झालं, तरी पण ती केस चालवतात. तर कसं आहे की राजकारणामध्ये जे विंडक्टिव्ह पॉलिटिक्स आहे त्याचा परिणाम आहे आणि मी कोणाला घाबरत पण नाही. मी तर खुल्या रूपाने की सगळ्यांनी चौकशी करा आणि मी त्याची वाट पाहतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करताय, कंपनी डिपार्टमेंट करताय आणि सत्य लवकर बाहेर येईल. आणि मी मीडियालाही घाबरत नाही, विरोधकांनाही घाबरत नाही, कारण माझ्या दाल में कुछ काला नाही. मला तुमची कोणाची भीती नाही. आय एम ओनली वेटिंग फॉर द रिपोर्ट. आणि रिपोर्ट मिळाल्यावर सत्य समजेल. आणि जेवढे आरोप केले तेवढे सगळे खोटे ठरले. आता या रिपोर्ट बाकीचे पण सगळे खोटे ठरले. एक उपप्रश्न असा होता की आणि एक तुम्ही जे म्हटलं की पाय उतार झाले खूप करतात, त्यावेळी स्वाभाविकपणे एक प्रश्न असा असतो, जेव्हा मला पक्ष लोक म्हणाले की असं असं म्हणतात आहेत, मग काय होईल. म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी रिझाईन करतो. आणि जोपर्यंत या प्रकरणातून मी बाहेर येणार नाही तोपर्यंत मी हे पद स्वीकारणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला आणि मी मोकळा झालो. मला वाटते त्या 15-20 दिवसात, महिन्याभरात सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. माझ्याबरोबर जंग पछाडला आहेत. मी त्यांची नावं घेत नाही. कोणी केलं हे मला माहिती आहे, दिल्लीत कोण करतं मला माहिती आहे, काय काय केलं हे सगळं माहिती आहे, पण मला असं ते बोलायचं नाही. मी तर लढाई लढण्याकरता उत्सुक असणारा माणूस हो. मी नेहमी समोरून वार करतो आणि लढायला तयार असतो. त्यामुळे मला याची काही भीती वाटत नाही. याची चौकशी होईल, ती एकदा झाली पाहिजे. ती या काँग्रेस सरकारनेच करावी, इन्कम टॅक्सने करावी. आणि एकदा दुधाचं दूध का दूध और पाणी का पाणी होऊ द्यावं. मला काही एक उपप्रश्न असा होता यातला की पण एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा हे सुरू झालं तेव्हा 50,000 शेतकरी नागपुरात गोळा झाले. आणि आज मी 10,000 मुलांना रोजगार दिलाय. आणि मी कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात जास्त देशात काम केलंय. मला जर पैसे कमवायचे असते तर मी DS कुलकर्णींपेक्षाही मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो असतो, कारण त्याच्यापेक्षा जास्त कॉन्क्रीटचं काम मी केलंय. तर मी मुंबई, पुण्यामध्ये SRA घेतला असता, नोएडामध्ये आणि दिल्लीमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम केलं असतं. मी कॉमर्स ग्रॅज्युएट, लॉ ग्रॅज्युएट. मी शेतीमध्ये बायोफ्युएल, बायोडिझेल, बायोमिथेनायझेशन आणि शुगर इंडस्ट्री, आणि ज्याच्यात 22 कारखान्यांनी दिवाळं पिटलं, त्या साखर कारखाने विदर्भात स्थापन व्हावे, तिथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, तिथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून सामाजिक सेवेच्या भावनेतून, विकासाच्या भावनेतून काम केलं. आणि आज मी 10,000 लोकांना रोजगार दिलाय. आम्ही पुढल्या 3 वर्षात मी 50,000 विदर्भातल्या तरुण मुलांना ग्रामीण भागात रोजगार देणार. आणि यावर्षी 200 कोटी रुपयाचा नफा शेतकऱ्यांच्या खिशात गेला. पुढल्या 3 वर्षात मी 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात नफा पोहोचवून विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हे स्वप्न उराशीतून काम करतात. अगदी बरोबर. मला एक साधा प्रश्न आहे. लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे ती एकदा आपण क्लिअर करून घेऊ. पूर्ती, IRB आणि नितीन गडकरी हा त्रिकोण नेमका काय आहे. असं आहे की IRBला मी एकही काम विदाऊट टेंडर दिलेलं नाही. ज्यावेळी आमचा साखर कारखान्याची स्थिती वाईट झाली, माझा ऍक्सिडेंट झाला, तेव्हा आमचा अकाउंट NPA झाला. बँकांनी कारवाई सुरू केली. त्यावेळी कोणी आम्हाला कर्ज देत नव्हतं. आज 400 कोटीचं कर्ज पूर्तीची आज काहीतरी ख्याती आहे. त्यावेळी मी IRBच्या यांना म्हटलं की मला प्रॉब्लेम आहे, मला कर्ज देत नाही, तुम्ही मला मदत करू शकाल का, की तुम्ही कर्ज घेऊन मला द्या आणि मी OTS करून त्या बँकेचं कर्ज 150 कोटीचं जे ते 30-40 कोटी त्यातून लायबिलिटी कमी होऊ शकते. त्यांनी 12% व्याजाने कर्ज घेतलं आणि 14% व्याजाने मला दिलं. आणि त्यांचं दिलेलं कर्ज मी बँकांचा वापस केलं आणि त्यांचे 70 कोटी रुपये 14% व्याजाने वापस केले. उद्या तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुधीर गाडगीळनी बँकेच्या रेटनी 14% इंटरेस्टने कर्ज दिलं आणि तुम्ही तुमचा फ्लॅट केला आणि याचे पैसे व्याजाने वापस केले, तर यात कोणता उपकार आणि कोणते ऑब्लिगेशन आहे. आणि ऑलरेडी इन्क्वायरी सगळं बाहेर आलं की त्यांचा मला काही 12 वर्षापूर्वी IRBने माझ्यावर, मी तर विचारतो की हा माझा हायेस्ट रेकॉर्ड आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं लोएस्ट टेंडर ज्याचं 3600 कोटी झालं ते मी नियमाप्रमाणे रिलायन्सला देऊ शकत होतो, ते मी रिजेक्ट केलं. आणि बांधकाम विभागाच्या इंजिनियर्सला बरोबर घेऊन हा रोड 1600 कोटीत पूर्ण करून 2000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या जनतेचे वाचवले. 1800 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर 1000 कोटीत बांधले, 800 कोटी रुपये वाचवले. आणि कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यातले, तुम्हाला जर अंधारात जरी एक देखील कॉन्ट्रॅक्टर असं सांगितलं की नितीन गडकरी माझ्याकडनं पैसे घेतले आणि माझं काम केलं, तर तुम्ही मला नावही सांगू नका. मी राजकारण सोडून देईन, काम करणं बंद करीन, कारण हा धंदा मी कधी केला नाही. आणि म्हणूनच हा हिंदुस्थानचा रेकॉर्ड आहे की एस्टिमेट कॉस्टपेक्षा एवढ्या कमी पैशात कामं झाली. परंतु काही वेळा असं आहे की धुराळा उडून प्रत्येकाला बदनाम होणार. त्यांनी जेवढे आरोप केले, ज्याची चर्चा झाली, ते एका तुमच्या मराठी चॅनलचे पत्रकार चालले आहेत, आता मी चाललो आहे, गडकरींनी अतिक्रमण केलं, ही जागा कब्जात घेतली सरकारची. मी ते विचारलं त्या वागलेला, हा पत्रकार आहे, बोला म्हटलं, कुठले पत्र, कुठला कागद, काहीच नाही आमच्या हातात.
एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मीडियावाले माझ्यावरचा एक आरोप देखील सिद्ध करू शकत नाही, एक देखील करू शकत नाही. मग तुम्ही वारंवार खोटे आरोप कराल, आता मी किती वेळा त्याचं उत्तर देणार? आणि त्याच्यावर मी एक पाहिलं की ज्या अभिनेत्रीचा सिनेमा चालतो तीच लग्न कोणाबरोबर होतं तिची चर्चा जास्त होते. आणि जिचं डब्यात सिनेमा जातात तिने कोणाबरोबर पळाली तरी काही छापून येत नाही. नितीनजी एक तुम्हाला ज्याचा मत, ज्या झाडाला आंबे लागतात त्याच्यावर लोक गोटे मारतात. आता हे सहन केलं पाहिजे. म्हणून जेव्हा जे सत्य आहे ते समोर येईल आणि मला कशाची चिंता नाही आहे. परंतु एक गोष्ट खरी की माझ्या प्रकरणात एक सिद्ध होणार आहे. माझी विश्वसनीयता तर चांगलीच आहे. मी 10 कोटी रुपये सरकारचे घेऊन 4,000 कोटी रुपये कॅपिटल मार्केट उभे केले आणि कामं केली. ही विश्वसनीयता मी कमावली. पण तुम्ही वारंवार इतक्या गोष्टी दाखवून तुमचा एकही आरोप सिद्ध झाला नाही तर तुमच्या क्रेडिबिलिटीचा काय होईल याची चिंता घेतली पाहिजे. एक मगात तुमच्याबद्दल बोलत नाही बरं. नितीनजी एक मगात प्रश्न मी उपप्रश्न विचारत होतो तो अशा करता की त्यांनी जे तुम्ही पण म्हणलात की कोणी काय काय उद्योग केलेत ते मला माहिती आहे मला आणि मी त्याबद्दल अजिबात घाबरणार नाही. मुख्य मुद्दा बऱ्याच जणांना असं वाटतो की तुमच्या पक्षांतर्गतच विरोधक तुमच्याकडे जास्त असावेत. या दृष्टीनं 2 मुद्दे उपप्रश्नात मी विचारू इच्छितो. एक म्हणजे लोकांमधनं निवडून न आलेला, महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागात होल्ड असलेला मराठी माणूस आमच्यावर लादला असं तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून दिल्लीतल्या पक्षांतर्गत मंडळींची भावना आहे असं बोललं जातं. ती माणसं बोलत असतात. तुमचं म्हणणं 101% खोटं आहे. मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, पक्षाचे पदाधिकारी माझ्याकडे आल्यावर मला त्यांना रडून गेलेत, रडलेत. आणि मी त्यांना समजवलं की चिंता करू. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, मी आयुष्यात तिकीट मागायला कोणाही नेत्याकडे कधी गेलो नाही आणि एकही गोष्ट मागायला मी दिल्लीच्याही कुठल्या नेत्यांची मला घरं माहिती नाही, मी जाणार पण नाही. आणि निवडणूक तर मी आता लोकसभेची लढवणारच आहे. आणि तेही पण मी ठरवलं. मला इंदोरवाले म्हणाले इथून लढवा, भोपाळवाले भोपाळहून लढवा. सुमित्रा महाजन स्वतः म्हणाला की कशा करता तुम्ही इंदोरहून लढा. म्हटलं नाही. भंडाऱ्यातून आणि वर्धेतूनही, वर्धेचे काँग्रेसचे खासदार आहेत दत्ता मेघे, त्यांनी डिक्लेअर केलं की नितीन उभा राहणार असेल तर मी पण उभा राहणार नाही, माझा मुलगा पण उभा राहणार नाही. वर्धा मला सोयीचं आहे कारण मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो. भंडारा गोंदिया सोयीचं आहे कारण ते आमचे साखर कारखाना सोयीचं आहे. मी कुठे गेलो तरी 30-30, 40-40 हजार शेतकरी येतात. पण मी ठरवलं मी नागपुरातूनच लढीन, जी कठीण सीट आहे तिथूनच लढीन आणि लोकसभेची निवडणूक लढवेल. आणि मला विश्वास आहे की मी जे काम केलं आहे त्याच्या आधारावर नक्कीच मला विजय मिळेल. दुसरा एक आणि हे जे मी निवडणूक आता जे तुम्ही जे म्हणता ते मला एका तुमच्यातल्याच पत्रकारांनी दिलं की गडकरी निवडणूक लढवत नाही, गडकरी निवडणूक लढवत नाही. अहो मी जिथून निवडून आलो त्या मतदारसंघात 2,20,000 मतदार आहेत एका विधानसभा क्षेत्रात. आणि मी देशातला रेकॉर्ड केलाय की या 2,20,000 मतदार असणाऱ्या क्षेत्रात मी अनपोज निवडून आलो आहे. आता 2,20,000 मतदारांनी मला निवडून दिल्यानंतरही मी लोकनियुक्त प्रतिनिधी असं तुम्हाला वाटतं तर त्याचं उत्तर मी काय देऊ? मी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे याच्या आधीच्या रेजिममध्ये 2,20,000 नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदान. ते बुद्धिमान पुण्या मुंबईतले हुशार लोक. खेड्यात निवडून येणं सोपी आहे पण बुद्धिमान लोकांना पटवणं फार कठीण आहे. त्यातून मी अनपोज निवडून आलो. एक आणखीन एक मुद्दा असा बोलला जातो की संजय जोशींना तुम्ही जो पाठिंबा दिलात त्यामुळे देश पातळीवरचे भाजपचे एक ज्येष्ठ नेते हे तुमच्या विरोधात सूर लावायला लागले असं बोललं जातं. तुम्हाला एक सांगू का, एक माझी गोष्ट सोडून द्या, माझं भाजपचं काय होईल. पण ही जे कल्पनाशक्तीच्या आधारावर इतक्या गोष्टी ठरवून इतकं लिहिता तुम्ही, इतकं बोलता, मी फक्त हसत असतो. अहो मला कोणी दिल्लीत विरोध नाही केला. पक्षामध्ये थोडे बहुत मतभिन्नता असतातच. आणि मी तुम्हाला आज सांगतो, आजही दिल्लीमध्ये भाषिक आणि हे काही पण मी मोस्ट ऍक्सेप्टेबल सर्व स्टेटमधल्या लोकांना आणि सगळ्या पार्टीच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे अशी कुठे स्थिती नाही आहे. आणि हे जे काही मराठी माणसाला खतम केलं वगैरे हे सगळं जे आहे ना, एक काही करून हात 24 तास बंद करा. कारण तुम्हाला 24 तास बातम्या द्याव्या लागतात आणि या 24 तासापैकी इतक्या स्टोऱ्या तुम्ही लिहिता की त्याचा सुरुवात काय शेवट काय याचा काही संबंध नसतो. आणि जसं सुस्त तसं टेबलावर लिहितात आणि काही लोक तर इतकं ते हास्यास्पद ठरतं. मी तुम्हाला सांगतो, दिल्लीत लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. आजही दिल्लीतल्या पत्रकारांना, दिल्लीतल्या लोकांना, देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांना मी राहिलो नाही याचं दुःख आहे. अगदी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना दुःख आहे.
आणि बिचारांना मी समजवलं, डोळ्यात पाणी आणून लोक मला अक्षरशः म्हणजे हे झाले. आणि मी एक गोष्ट कमवली की मी अध्यक्षपद गेल्यानंतर हजारो लोक जे माझ्याकडे आलेत त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, तर मला समाधान आहे की मी चांगलं काम केलं. दुसरी गोष्ट अशी की मला 3 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि रिपिटेशन नाही झालं तर काही फरक पडत नाही. क्षणभर आपण असं मान्य करू की मराठी माणसाला कापलं नाही, हा तुमचा जो एक युक्तिवाद आहे क्षणभर मान्य केला, तरी पण म्हणजे हा कार्यक्रम DSKच्या व्यासपीठावर आहे म्हणून मी हा वाक्प्रचार वापरत नाहीये. 13 मूर्ती लेन हा तुमचा दिल्लीतला घराचा पत्ता होता. त्या घरानं घर पण दिलं नाही हे खरं? बिलकुल घर पण दिलं. आज महाराष्ट्रातले देशातले हजारो कार्यकर्ते घरी आले, जेवले, खाल्ले पिले. मी प्रोटोकॉल पाळत नाही. तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जे राजकारणात काम करतो ते माझ्या हिशोबाने करतो. मला जे आवडेल ते कपडे घालतो, मला जे आवडेल ते बोलतो, मला जे आवडेल तसा वागतो, जे कन्व्हिक्शन आहे त्याप्रमाणे चालतो. तुम्हाला काय वाटतं आणि त्यांना काय वाटतं हा माझ्या अजेंड्यावरचा विषय नाही. हेच दिल्लीतल्या लोकांना नको होतं? नाही नाही नाही, असं नाहीये. दिल्लीतल्या आज देखील दिल्लीतल्या पदाधिकाऱ्यांनी मिळून राजनाथ सिंगांकडे मागणी केली, सगळ्या गटांनी मिळून, की दिल्लीच्या निवडणुकीचा प्रभारी म्हणून आम्हाला नितीन गडकरीला द्या. राजस्थान मधल्या सगळ्या लोकांनी की मी विचार करून आलो की मी काय करायचं की नाही करायचं. अशी कुठेही स्थिती नाहीये. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माणूस हा जातीने, भाषेने, धर्माने किंवा सेक्सने श्रेष्ठ नसतो, त्याच्या स्वभावाने, त्याच्या गुणवत्तेने श्रेष्ठ असतो. एखादं मोठं पद मिळालं, जेव्हा मला पद मिळालं तेव्हा मी मराठी नव्हतो का? तेव्हा त्या लोकांनी मला अडवाणींनी अध्यक्ष केलं, पण तुम्ही सांगितलं संघाने केलं म्हणून चालून दिलं. रोज न्यूज, तराखेसे, ब्रेकिंग न्यूज, RSS मॅन. मला अडवाणींनी अध्यक्ष केलं. मी एकदा भागवतांना विचारलं की मला अध्यक्ष व्हायचं नाही, तुम्ही कशा करता माझं नाव घेता? त्यामुळे आमच्या नावाने बिल पाडू नको. ते अडवाणींनी, जोशींनी, राजनाथ सगळ्यांनी मिळून एकच नाव तुझं सांगितलंय म्हणून तुला आम्ही अध्यक्ष केलं, तुला मदत करू. मुळामध्ये कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आमच्या पक्षाच्या बाबतीत आहे आणि ज्या मी लोकांना सांगतो, खरोखर सांगतो, मनापासून सांगतो, की जे सत्य आहे ते लोकांना समजलं पाहिजे. आमची बेसिक ट्रॅजेडी काही असेल बीजेपीची, ती इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह वर्सेस परसेप्शन. जे सत्य आहे ते लोकांना, आज आमचं खरंच अडचण आहे की आमच्याबद्दल लोकांना समजण्याचा मार्ग मीडिया आहे. तुम्ही जे काही दाखवाल ते दाखवाल. आम्हाला, मी कोणाला जाऊन सांगणार की पूर्तीत माझं काय आहे आणि काय नाही आहे? तुम्ही लावा, सकाळपासून दुपारपर्यंत दाखवाल. 12,000 लोकांचे शेअर्स आहेत, 200 कंपन्या आहेत, त्यांचे पुढे तरी अकाउंट्स कुठे असतील त्याचा माझा काही संबंध नाही. टाटाचे, L&Tचे आहेत, तर प्रत्येकाच्या अकाउंटशी माझा काही संबंध राहणार नाही. पण प्रश्न असा आहे की मी एक गोष्टीची अपेक्षा करतो, जे सत्य असेल ते स्वीकारलं पाहिजे आणि सत्य असेल ते सांगितलं पाहिजे. पण ज्याला सत्याचा आधार नसेल त्याच्यावर लोकांच्या मनोरंजनाकरता आणि केवळ 24 तास बिझी ठेवण्याकरता एवढ्या स्टोऱ्या लावणं म्हणजे त्यातले काही जे ऍड्रेसेस आहेत शेअर होल्डर्सचे, ते ऍड्रेसेस बोगस आहेत असा दावा केला जातो. आपण छाती ठोकपणे काय सांगाल की हे ऍड्रेसेस बोगस नाहीत? पहिली गोष्ट अशी की त्या ज्या कंपन्या, त्या एकाही कंपनीत मी शेअर होल्डर नाही, मी संचालक नाही. मला सांगा, मी IBN लोकमतवर काय प्रश्न विचारला याचा प्रश्न तुम्हाला कसा विचारू आणि तुम्ही मला काय उत्तर द्याल? ज्या कंपनीत मी डायरेक्ट, उद्या DSKच्या कंपनीमध्ये समजा शेअर होल्डिंग होणार, गडकरी याचं उत्तर द्या, DSKत काय, मी काय सांगणार? 12,000 लोक शेअर होल्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या कंपन्या, ग्रुप आहेत. तुम्हाला नाव सांगता येत नाही, पण देशातले मोठे मोठे लोक पूर्तीच्या शेअरमध्ये आहेत. आता त्यांनी ज्या कंपन्यांचे चेक दिले त्या कंपनीचं ऑफिस, म्हणजे आता एक नवीन गोष्ट सांगतो. मला मुंबईचे इन्कम टॅक्स कमिशनर एकदा भेटले, त्यांनी मला दिलगिरी व्यक्त केली आणि ते म्हणाले की जे गेले ते आमचे माणसंच नव्हते. बापरे, हा मोठा खुलासा काय म्हणते? त्यामुळे आमचे माणसंच नव्हते. मला तर वाटतं कोणी किरायाने नेले का काय नेले, कोणी टीव्हीवर छापलं, मला माहिती नाही का. त्याच्यामुळे मी तुम्हाला ते गेले तिथे, त्यांनी चहा पिला, एकही कागद जप्त केला नाही, रेकॉर्ड तयार केला नाही, गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवर काही नाही. ती आलेली माणसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नव्हती असं मला माहित नाही. पण ते म्हणाले मी तुमची क्षमा मागतो, आमचा काही संबंध नाही. जर आता मी या खोलात कसं आहे की मी एक पब्लिक फिगर आहे, मला या खोलात जायचं नाही. आता 15 दिवसात, महिनाभरात सगळ्याचे रिपोर्ट बाहेर येतील, सत्य बाहेर येईल. तर मी दोषी असेल तसं जागेल, माझा काही संबंधच नाही. त्यामुळे मी काही घाबरत नाही. लेट अस वेट अँड वॉच. या 24 तासवर तुम्ही सारखे जाताय म्हणून जर बाजूला जाऊन विचारतो की तुम्ही म्हणताय तसं दिल्लीकरांनी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, मराठी माणूस वगैरे वगैरे असा काही भेदभाव केला नाही, हे सगळं जरी असलं तरी तुम्ही स्वतः खरोखरच दिल्लीत रमलावतात का? आणि